खबर है गोंडपिपरी तहसील से, जहां ओबीसी कृति समिति गोंडपिपरी की ओर से पत्रकार परिषद ली गई। आने वाले दिनों में होने वाली जनगणना ये स्वतंत्र जात न्याय हो, अन्यथा ओबीसी समाज द्वारा तीव्र आंदोलन किया जाएगा, ऐसा इशारा ओबीसी कृति समिति गोंडपिपरी ने पत्रकार परिषद में दिया। और वहीं इस पत्र परिषद में उन्होंने यह भी कहा, अगर आने वाले 2021 में ओबीसी की जनगणना नहीं हुई तो ओबीसी समाज यह जनगणना होने भी नहीं देगा। और इस संदर्भ में गाँव-गाँव में समिति तथा संगठन बनाया गया है और घर घर पर जनगणना के संबंध में फलक लगाए गए हैं और यह अविरत जन जागृति शुरू रहेगी, ऐसी प्रतिक्रिया ओबीसी कृति समिति के पदाधिकारियों ने पत्र परिषद में व्यक्त की। इस पत्रकार परिषद में मोरेश्वर सुरकर, गणेश पिंपल झंडे, अशोक कुड़े, रमेश हुलके, शंकर पाल, सुनील फलके, अरुण झगड़कर, अशोक बोयर, अमित फरकड़े आदि की उपस्थिति थी। तो सुनिए इस संदर्भ में पत्रकारों को क्या जानकारी दी गई। ओबीसींची जातनिहाय जनगणना न झाल्यामुळे ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात असलेल्या भारतीय संविधानातील 340व्या कलमांतर्गत मिळणाऱ्या सोयी सुविधा किंवा हक्क अधिकार प्रतिनिधित्व हे पुरेशा प्रमाणात ओबीसींना सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये मिळालेलं नाही। ते ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये देशाच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये ओबीसींच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वाटा मिळावा, यासाठी केवळ ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी हा मूळ उद्देश घेऊन ओबीसी कृती समिती गोंडपिपरीच्या वतीने गावागावामध्ये जनजागृती अभियान राबवल्या जात आहेत आणि अनेक ओबीसी समाजातील अनेक जातीची लोक ही जागृत होते आहेत। तद्वतच अनेक आमचे एसटी बांधव, एससी बांधव यांचं सुद्धा सहकार्य आमचे बंधू म्हणून ओबीसी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी लाभत आहे। घटनेने जे ओबीसीला हक्क आणि अधिकार दिलेले आहेत ते हक्क आणि अधिकार मिळावेत आणि गेल्या 70 वर्षापासून ज्या जनगणना होतात त्या जनगणनेमध्ये ओबीसीचा जातीनिहाय स्वतंत्र कालम नाही। तो कालम यावा त्याच्यासाठी आम्ही सर्व आमच्या खेड्यापाड्यातल्या सर्व ओबीसींना त्याची जागृती निर्माण करून जोपर्यंत हा ओबीसीचा कालम येणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या जनगणनाला सहकार्य करू नये अशा पद्धतीची माहिती गावागावात जाऊन गावागावात बैठका घेऊन हे काम सांगण्याचं ही ओबीसी कृती समिती करत आहे। आणि भविष्यामध्ये सुद्धा हा 26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ओबीसींच्या विशाल मोर्चाकरता सर्व स्तरातून जास्तीत जास्त लोकसंख्यांनी या कार्यक्रमाला यावं असं मी आवाहन करतो। CTV के लिए हमारे विशेष प्रतिनिधि नितेश डोंगरे की रिपोर्ट।